या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर 20 नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या प्रभाग प्रारूप मतदार यादीतील गंभीर त्रुटींच्या विरोधात आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्या प्रतिनिधींनी महापालिकेत लेखी निवेदन सादर केलं. पक्षाने निवेदनात नमूद केलं की प्रारूप याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चुका, विसंगती आणि अनियमितता दिसून येत आहे. अनेक मतदारांची नावं एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात चुकीनं हलवल्याचं आढळत आहे. त्यामुळं नागरिकांच्या मध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काही प्रभागांमध्ये मतदारसंख्या 30,000च्या पर्यंत वाढल्या आहे, तर काही ठिकाणी 20,000वरच मर्यादित राहिले आहे. असा असमानतेचा मुद्दा देखील यावेळी पुढे करण्यात आला. निवेदनामध्ये म्हटलं आहे की प्रभाग बदल झालेल्या मतदारांच्या बाबतीत फक्त हरकतीनुसार ID तपासावेत. प्रत्येक मतदाराचा ID प्रूफ मागू नये. दुसऱ्या प्रभागातील नावे मोठ्या प्रमाणात स्थलांतरित आढळल्यास त्या सर्व हरकती स्वीकारून त्यांची काटेकोर पडताळणी करावी. दुबार नावे तातडीनं व पारदर्शक पद्धतीनं वगळावीत. ग्रामीण भागातील मतदारांची नावं शहरी यादीत आढळल्यास संबंधित पुराव्यासह दाखल हरकतींवर तात्काळ निर्णय घ्यावा. तसेच BLO व निवडणूक अधिकाऱ्यांना सर्व प्रारूप याद्या पुन्हा तपासण्याचे त्वरित आदेश द्यावेत. अंतिम मतदार याद्या शुद्ध, अचूक आणि नियमानुसार जाहीर कराव्यात, अशी आग्रही मागणी आजच्या निवेदनात करण्यात आली. पक्षाने चेतावणीही दिली आहे की मतदार यादीतील गोंधळ त्वरित दूर न झाल्यास नागरिकांचा विश्वास ढासळू शकतो. त्यामुळे प्रशासनानं तातडीनं कारवाई करणं गरजेचं आहे. याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपली भूमिका प्रशासनाच्या समोर आक्रमकपणे मांडली. कोल्हापूर महानगरपालिकेची प्रारूप मतदार यादी या संदर्भात शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो. यादीमध्ये दुबार मतदार असतील, घुसखोर मतदार असतील किंवा ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी दाखवण्याचं काम शिवसेना पक्षाकडून आम्ही आज केलं. अगदी हास्यास्पद एक विनोद समजूया किंवा गंभीर बाब समजूया. सन्मान्य आयुक्त मॅडम बरोबर मी स्वतः आता बोलताना इन कॅमेरा त्यांना मी स्पष्ट म्हटलं की मॅडम ह्या याद्या कोणाकडून आल्या, तर मॅडमनी स्पष्ट कबूल केलं की ह्या याद्या आम्ही तयार केलेल्या नाहीत, ह्या निवडणूक आयोगाकडून, केंद्र शासनाकडून खाली आलेल्या आहेत. म्हणजे या मतदार यादीमध्ये जे दुबार मतदार असतील, जे घुसखोरी केलेले मतदार असतील, बोगस मतदार असतील, हे केंद्र शासनाकडून खाली आलेले आहेत. म्हणजे अनऑफिशियली कबुली दिली असं म्हणणं काही चुकीचं ठरणार नाही. कबुली दिलेली आहे आयुक्त मॅडमने. मग त्यांना पुन्हा आम्ही प्रश्न विचारला, जर ह्या त्रुटी आम्ही तुम्हाला दाखवल्यानंतर इलेक्शन होणार की याचं काय होणार? पण त्या विषयावर त्या निरुत्तर झाल्या. सांगण्याचं तात्पर्य जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून आमच्या भावना पोचवाव्यात. महाराष्ट्र राज्यामध्ये, बिहारमध्ये, भारत देशामध्ये ज्या प्रकारे निवडणुका झाल्या त्याच पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणूक होत आहेत. या निवडणूक प्रक्रियेवर आमचा कसलाही विश्वास राहिलेला नाही. प्रशासन असेल, निवडणूक आयोग असेल आणि केंद्र शासित जे कोण मंत्री महोदय असतील, या सगळ्यांचं एकमेकाबरोबर लागेबंदे झाले. आज महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही सगळे इथं आलेलो आहे. प्रारूप यादी ही खऱ्या अर्थानं 7 तारखेला जाहीर होणार होती आणि ती यादी आज 20 तारखेला जाहीर झाली आणि मग 13 दिवस हे खऱ्या अर्थानं ही यादी लेट झालेली आहे. आणि मग आता 7 दिवसामध्ये म्हणजे आता राहिलेले 4 दिवस यामध्ये या प्रारूप यादीचं वाचन करावं अशी महानगरपालिकेने निवडणूक आयोगांच्याकडनं हा खऱ्या अर्थानं आदेश आलेला आहे. आणि मग ह्या माध्यमातून आम्ही सर्वच कोल्हापूर महानगरपालिकेचे आजी-माजी महापौर असतील, आजी-बाजी नगरसेवक असतील आणि इच्छुक उमेदवार असतील, या सगळ्यांच्या वतीनं आम्ही इथं आयुक्त मॅडम यांची भेट घेतली. आणि मग अनेक विषय हे आमच्या निदर्शनात आले. काही गोंधळ देखील आम्हाला या मतदार यादीमध्ये वाटलेला आहे. आणि मग ती भूमिका मांडण्यासाठी आम्ही इथं सगळे प्रमुख इथं आलेलो आहे. त्यातले अनेक विषय सांगायचं म्हणलं तर पहिला जो विषय आहे त्यामध्ये आज एका प्रभागातले असे जवळजवळ 1100 नावं ही दुसऱ्या प्रभागात या ठिकाणी आलेली. म्हणजे हा जो काही घोळ आहे, हा घोळ मोठ्या प्रमाणात प्रत्येक प्रभागात झालेला आहे.
दुबार नावं मोठ्या प्रमाणात आम्हाला या माध्यमातून दिसतात. आज अनेक पत्रकारांनी देखील त्यांच्या पेपरमध्ये ही बातमी दिलेली आहे. त्यामध्ये जवळजवळ 32,250 अशी नावं या ठिकाणी वाढीव आलेली आहेत. पण आमचं म्हणणं आहे की दुबार नावं सोडून ज्याला मतदार यादीमध्ये डबल स्टार केलेलं आहे ते जर सोडलं, अनेक अशी नावं आहेत ज्यांना खऱ्या अर्थानं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कुठेही त्या ठिकाणी मार्किंग झालेलं नाही आहे आणि ती देखील नावं ही आमच्याकडे आहेत. या नावाबद्दल काय हा जर प्रश्न विचारला तर आज खऱ्या अर्थानं आयुक्त मॅडमच्याकडे त्याची उत्तर नव्हते. ते म्हटले आम्ही बघून सांगतो. आणि मग अशी अनेक नावं आहेत. मग हे कशासाठी आहे, हा घोळ कशासाठी आहे? तर दुबार नावं 32,250 असतील आणि ही नावं सोडून देखील नावं समोर येत असतील तर हा प्रश्नचिन्ह अनेक उमेदवारांच्या आणि इच्छुक उमेदवारांच्या समोर आज या ठिकाणी. त्यातले असे अनेक विषय आहेत हे खऱ्या अर्थानं आम्ही मांडलेले आहेत. काही कुटुंब ज्यांच्या अनेक कुटुंबामध्ये नावं ही वेगवेगळ्या प्रभागात गेलेली आहेत. त्यानंतर अनेक नावं असे जी खऱ्या अर्थानं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी या ठिकाणी लागलेले आहेत आणि असे अनेक विषय आहेत हे आमच्या समोर आले. आणि मग हे सगळे विषय आज आपण विचार केला तर महानगरपालिकेमध्ये हे आज जे ऑनलाईन त्यांनी अपलोड केलेली मतदार यादी आहे ती मतदार यादी ह्याच्यासमोर कुठलाही फोटो त्या ठिकाणी लावण्यात आलेला नाही. तर प्रशासनाच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी देखील प्रशासनाची बाजू मांडली. सकाळपासून हरकतींच्या घोळाबाबत बोललं जात आहे. अनेक मागण्या प्रश्न मांडले गेलेले आहेत. त्याबद्दल आता प्रशासन कशा पद्धतीनं भूमिका घेईल? कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आपण प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्याची हरकतीने सूचना घेण्याची मुदत 27 तारखेपर्यंत आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये मागील 3-4 दिवसापासून यादी प्रसिद्ध केल्यापासून बऱ्याच हरकती प्राप्त होत आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांची मागणी आहे की हरकत नोंद करत असताना जर का एकाच अर्जावर अनेक नागरिकांची हरकती घेता येतात का, तर त्याच्याबाबत आम्ही स्पष्टता केलेली आहे की एका उमेदवारानं एका अर्जदारानं जर का अनेक मतदारांच्या बाबत हरकत घेतली तरी तो अर्ज स्वीकारला जाणार आहे. तसंच ज्यांच्या बाबत हरकती घेतली आहे त्यांच्या बाबत मात्र 100% जागेवर जाऊन किंवा त्यांना म्हणणं मांडण्याची संधी देऊन 100% व्हेरिफिकेशन करूनच त्याच्यावर निर्णय घेतला जाणार आहे. तसंच ज्या मुदतवाढ करून देण्यासंदर्भात सुद्धा काही नागरिकांनी मागणी केली होती, ज्याच्यामध्ये कमी कालावधी राहिल्यामुळं आणि मतदारांची संख्या जास्त असल्यामुळं मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली होती. काही निवेदनं प्राप्त झालेली आहेत. ही निवेदनं मान्य राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करून आम्ही ह्या जी काही वस्तुस्थिती आहे तर ती निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणणार आहोत.